तर मंडळी या ठिकाणी मंत्री महोदयाचं आगमन झालेलं आहे आणि तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे. भारत माता की वंदे. जल, जमीन आणि जंगल, गुणवत्ताप्राप्त शिक्षण, दर्जेदार शिक्षण, पात्रता शिक्षण. मंत्री महोदय मागं जेवण करायला. तर मंडळी हो रोशन गाडीवर आता उतरणार रवीना. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्ही आज नवीन व्हिडिओ मग. तर आज आपण जायला नाही का कार्यक्रमने ठिकाणी. तर व्हिडिओ मग नक्की कंटिन्यू लागी राहा आणि आपण जर चॅनलवर नवीन असं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मन आदिवासी विकास मंत्री येणार तर त्या निमित्ताने तो कार्यक्रम अटेंड करायला आपण जाई राहणार. तर नाशिकहून सागरी राहणार आणि आता आपला हिरामन भाऊ पेट्रोल टाकी राहणार गाडीमध्ये डायरेक्ट तुम्हाला. हा तेच त्याला एवढी किंवा नाही ना की आम्हाला पेट्रोल टाकी दी राही ना तो आणि आम्ही टाकी फुल कर राहणारच ना. तर चालेल मग. तर मंडळी आम्ही ना दत्तनगर मुनावाने ना देखील आठा रोशनना आणि आपली रवीनाना ओळखणार. तर चालेल का फासून ना जबरदस्त. इथंच रे नाही इथं नसेल रे एवढं नाही म्हणा. इथंच रे हीच आश्रमशाळा ना. तर गाईज आपण पोचलो फायनली चनकापूरच्या आदिवासी विकास विभाग नाशिक शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक काय असेल शाळा. तर कुठं तर गाईज अशा पाहिजे पोरे गाड्या. गाईज फायनल आपण हिला गेलो होतं आणि रोशन जायला पार्किंग मग गाड्याला आला. मै आणि रवीन आता जायचं. तर आम्हाला मंडप मग बसायला लागलं. बरं मध्ये आपण जायला आहे ना आता. चल जायचं अशा पाहिजे गाडी चालवणार एक नंबर. चालाडच राही ना ते नाही का. तर गाईज आपण आता प्रवेश कर आहे ना मध्ये. सुस्वागतम. तर आज शाळेना पहिला दिवस आहे म्हणा. तर फायनली मंडळी आपण ज्या ठिकाणी कार्यक्रम आपला मंत्री महोदय ही राहणार चनकापूरची जी आश्रमशाळा तर आज शाळा सुरू आणि पहिला दिवस त्यामुळे पालक मेळावा वगैरे सर्व अरेंजमेंट करेलं आणि आपल्याला बी वारेल होतं त्यामुळे आपण येलो होतं. तर आपण सागर रवीना रोशन आणि मै येलो होतं. तर कोणती पद्धतीने कार्यक्रम ती आपण ब्लॉग मग नक्की देखणार होतं. आपण जर चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करजा. तर आपण कार्यक्रमला आनंद लिहू आणि तुम्ही बी द्या. तर मंडळी आपण कार्यक्रमने ठिकाणी बसेलो होतं आणि या ठिकाणी प्रॅक्टिस चालू राहणे लेझिम. जो गेट आहे शाळा त्याच्यामध्ये पुढे पेट्या बिट्या आवरेजने सर्व ही राहणार. तर म्हणजे शाळा पहिला दिवस त्यामुळे सर्व आनंद मग पुऱ्या काही पुऱ्या ज्याला कटाळ ना तो आनंद राहत नाही. तर पेट्या बिट्याने सर्व भेटू शकतात. तर काय ती वय हळद वय शिकाणी व त्यामुळे ना शाळा पहिला दिवस सर्वशी आनंद मग जायला पाहिजे शाळामध्ये. तर चालेल मग बोलू आपण. तर मंडळी या ठिकाणी आपला मंत्री महोदयना आगमन व्हायलं मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य. तर या ठिकाणी आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आपला चनकापूरने आश्रमशाळेवर. तर कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा. आज एकदम भव्य प्रवेश उत्सव कार्यक्रम होते त्यामुळे मग
मंत्री महोदयांना आगमन करासाठी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग या ठिकाणी जमेलच. तर चालेल मग. या पाठीमागे आपण सगळे पाणीच्या बाजूला इकडनं होत नाही तिकडून हॅलो हॅलो. तर मंडळी या ठिकाणी मंत्री महोदयाचं आगमन झालेलं आहे आणि तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका आमच्या शाळेच्या या प्रांगणात प्रवेश उत्सवाच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आता शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात ज्ञान मंदिरात माननीय दिनकरजी पवार साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते माननीय श्री नितीन भाऊ पवार विधानसभा सदस्य कळवण सुरगाणा यांचा आपण विनंती करतो. आपण माननीय लीना बनसोड मॅडम आयुक्त यांचा आपण यथोचित सन्मान करावा. जागा नका सोडू, जागा सोडू नका, बसून घ्या जागेवर, बसून घ्या. बरोबरच पारंपरिक कला अतिशय चांगल्या पद्धतीने हे पथक या ठिकाणी साजरा करते. आपण खरं तर जोरदार टाळ्या या कलापथकासाठी झाले पाहिजे. शाबास, व्हेरी गुड. संपूर्ण भारत राज्यानं प्रत्येक पुढारीला समजणे यांचा कलापथकानं करावं ही विनंती आहे. मथुरेचे राजा
विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी या पत्त्याच्या माध्यमातून मानवी मनोरथ साह्यानं भारतीय एकात्मतेचं सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी आहे. तेवढी घ्या. ठीक आहे. भारत माता की, भारत माता की. तर गाईज या ठिकाणी मंत्री महोदय ज्या नवीन प्रवेश होईल तेसनीसाठी पाठ्यपुस्तके सर्व दी राहणार. आपण निश्चितच या विद्यार्थ्यांचा आजचा पहिला दिवस आहे. जोरदार टाळ्याने आपणही स्वागत करणं अपेक्षित आहे. खूपच छान. आणि या शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा चंद्रपूर या ठिकाणी मंगेश कवर या विद्यार्थ्यांनी यायचे. चला पटकन. चला पूनम, चला चला पूनम. ओके. याच्यानंतर 12वी कलेचे विद्यार्थिनीतून राष्ट्रीय स्तरावरती यांचा झोका गेलेला आहे आणि त्यांचा आपण जोरदार अभिनंदन करणार आहोत. माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे यांचा आपण सत्कार करूया. प्रियंका आणि पूनम यांना मार्गदर्शन या शाळेचे सन्माननीय खालकर सर, सोनवणे मॅडम असतील, संपूर्ण विद्यार्थ्यांची टीम असेल, हे सगळ्यांनी केलं होतं. आणि या शासकीय आश्रमशाळा चंद्रपूरच्याच विद्यार्थिनी आहेत आणि गेल्या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये यांनी, खालकर सर तुम्ही पण सोबत जॉईन करावं विनंती आहे. येस. झोक्याच्या माध्यमातून विहिरीतून पाणी वाहणे या शाळेची ही विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीला 83.17% गुण मिळालेले आहेत. आता 12वी मध्ये त्याला पटकन यायचं. चला पुढचे पण तयार राहायचं आहे. प्रमिला शरद पवार, शासकीय आश्रमशाळा दहिंदुले, पूर्ण प्रकल्पातून या विद्यार्थिनींचा नंबर आलेला आहे. मी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो, सोबतच भावनाही विनंती आहे. हां, येस. ओके. याच्यानंतर 12वी विज्ञान शाखा रवीना चिंतामण भोये, चला पुढे यायचं आहे. सोबतच विजय मोहन ठाकरे, आपण दोघांनी यायचं. चला. आहेत आणि दीक्षिताला हे 90.60 गुण आहेत. हे दोघंही विद्यार्थी अनुदानित आश्रमशाळा अलंगूनचे आहेत. पुढे आपण एकलव्य रेसिडेन्स स्कूलचे सत्कार करणार आहोत. त्यांनी पण तयार राहायचं आहे. अल्केश रामचंद्र बागुल, एकलव्य आश्रमशाळा. चला पटकन अल्केश. माता की, भारत माता की, वंदे वंदे. आता आमच्या चिमुकल्याला आवाज आला. महापुरुषांनी क्रांती केली, शहीद झाले. आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, जल, जमीन आणि जंगल आणि संस्कार जिवंत राहावं म्हणून इतिहास घडवला. अशा सर्व महापुरुषांना मी प्रथमतः वंदन करतो, नतमस्तक होतो. आज आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अंदाजे 700 शासकीय आणि 26-27 या शैक्षणिक वर्षामध्ये पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी आम्ही सचिव साहेब आणि आयुक्त मॅडमच्या माध्यमातून नितीन भाऊ, आम्ही सर्व विद्यार्थ्यांना जे जे लागते ते देण्याचे पूर्ण प्रयत्न केले. आम्ही शैक्षणिक साहित्य दिलं, आम्ही बॅग दिली, आम्ही जोडा दिला, आम्ही सर्व वस्तू देऊ शकलो. प्रत्येक ठिकाणी एक आम्ही ANM दिलेली आहे त्यांच्यासोबत आमच्या विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी. परंतु एक जो शल्य आहे, उद्या बातमी अशी बनण्यापेक्षा काही टेक्निकल कारणास्तव, टेक्निकल अडचणीमुळे आम्ही नव्यानं जे प्रवेश घेणारे विद्यार्थी जे आहे, पहिल्या वर्गात जे विद्यार्थी आले असेल, 5व्या वर्गात जे विद्यार्थी आले असेल, 8व्या वर्गात जे विद्यार्थी आले असेल, 11व्या वर्गात जे विद्यार्थी असेल, त्यांच्यासाठी निश्चितच
5 जुलैच्या आत कुठल्याही परिस्थितीत गणवेश दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा तुम्हाला मी शब्द देतो. एवढी मोठी तयारी, एवढे मोठे युवक, परंतु हेडलाईन होणार आहे शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये गणवेश दिले नाही. परंतु सर्व पालकांना मी आवाहन करतो, विनंती करतो, टेक्निकल चूक आहे. आपल्या विभागाचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही, कोणी दुर्लक्ष केलं नाही. या ठिकाणचे लोकप्रिय आमदार नितीन पवार, सर्व प्रकल्प अधिकारी आज शैक्षणिक सत्र 2026-27 या वर्षासाठी अंदाजे 2.5 लाख विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून सन्मान केला, स्वागत केलं, प्रोत्साहन दिलं. यावर्षी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू, विद्यार्थ्यांना लागणारं शैक्षणिक साहित्य, आश्रमशाळेमध्ये लागणाऱ्या सोयी सवलती संपूर्ण त्यांना आम्ही सुपूर्द केलं. सोबतच विशेष बाब म्हणून शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्याची दक्षता आणि काळजी घेण्यासाठी ANM नियुक्त केलेली आहे आणि त्यांच्याकडे औषधीचा साठासुद्धा देण्यात आलेला आहे. आणि जबाबदारी सांगतो, येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त शिक्षण, दर्जेदार शिक्षण, पात्रताधारक शिक्षकांच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास करतो. आणि 100% सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये सर्व विषयाचे शिक्षक, विषयानुसार शिक्षक, पात्रताधारक शिक्षक सर्वांची नियुक्ती केली असल्यामुळे सोबतच भोजनाच्या अनुषंगाने आम्ही चांगलं नियोजन केलं असल्यामुळे सेंट्रल किचनच्या माध्यमातून व त्या ठिकाणी असलेल्या सोयी सवलतीच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था केलेली असल्यामुळे या ठिकाणचे प्रकल्प अधिकारी पूर्ण लक्ष घालून असल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या सोयी सवलती आणि शिक्षणाच्या बाबत कदापि तडजोड करणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास विभाग 100% उत्तम काम करेल असा विश्वास देतो. आणि महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई या आदिवासी विकास विभागाच्या भक्कमपणे पाठीशी आहे असा विश्वास दर्शवतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. तर आपण सेंट्रल किचनचा विषय घेतला. या शाळेमध्ये सहज अनेक शाळा तर मंडळी आता आम्ही बसलो होतो जेवण करासाठी. जेवण व्यवस्था करेल सागरबाबी नाशिक नटवताडू ना. तर मंडळी अवश्य आजचा कार्यक्रम एकदम भारी व्हायला तुम्ही देखाजो पूर्ण व्हिडिओमा. तर बाकी ना आता आपण मंत्री महोदय मागं जेवण करायना देखील. नमस्कार सर, कशा देखील आहे ना देखाल तो. तर चालेल मग बाकी ना व्हिडिओ आहे ना आपला तुझे भाऊ काढणार सागर भाऊ काय तर बोलणार बी लागेल आता म्हणजे आता सबस्क्राईब करायला विसरता. अच्छा. आणि त्याचा जे चॅनल सपोर्ट करा, जरा थंडा पडलाय तो चॅनल. आणि सागर बा तुमचं सागर लेजंड ब्लॉग चॅनल थंड पडलाय तर कृपया कंटिन्यू करावं असं. आपली रवीनाताई 2 शब्द काय बोलणार? लाईक, शेअर, कमेंट करा, बस. सबस्क्राईब करा. असं बरं चालेल. आणि आमचं सॉन्ग आलेलं आहे. सॉन्गचं नाव आहे रील्स. रील स्टारीज होत आहे त्याच्यामुळे मग